तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। विदर्भात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरू असताना बुलढाणा जिल्ह्यातून एक दिलासादायक आणि प्रेरणादायी बातमी समोर आली आहे। खामगाव तालुक्यातील पारखेड या छोट्याशा गावातील 14 वर्षांचा गजानन प्रल्हाद गावंडे हा इयत्ता 9वीत शिकणारा विद्यार्थी आज संपूर्ण महाराष्ट्रासाठी बाल शेतकऱ्याचा आदर्श ठरला आहे। ज्या बालवयामध्ये विद्यार्थी मोबाईलच्या आहारी जात आहे त्याच वयामध्ये गजाननला शेती करण्याचा लहानपणापासूनच छंद जडला आहे। त्यामुळे हा छंदच आता लाखोंच्या कमाईत परावर्तित झालाय। अत्यंत अल्पभूधारक कुटुंबातील या मुलाने शाळा सांभाळून भाडेपट्ट्याने शेती करण्याचा धाडसी निर्णय घेतला। आईवडिलांनी 2 बहिणींच्या साथीने त्याने कांदा, हरभरा, भाजीपाला, तूर, सोयाबीनचे विक्रमी उत्पादन घेतले आणि आता यावर्षी गजानन गावंडे या बाल शेतकऱ्याने सेंद्रिय पद्धतीने हळद लागवडीचा नवा पायंडा निर्माण केला। बुलढाणा जिल्ह्यासह विदर्भात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे। मात्र हिंमत असेल तर शेतीमध्ये काहीही करता येते याचे जिवंत उदाहरण या बाल शेतकऱ्याने सर्वांसमोर प्रस्थापित केले आहे। MCN न्यूज मराठीकरिता संपादक राजीव वाढे, बुलढाणा। नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझे नाव गजानन प्रल्हाद गावंडे आहे। मी पारखेड येथे राहतो। आम्ही आज आमच्या शेतामध्ये हळद लागवड करीत आहे। हळद लागवडीकडे जे आम्हाला हळद लागवडीची जे प्रेरणा मिळाली ती आम्हाला श्री गजानन ॲग्रो आणि दीपक बाप्पू देशमुख शिरसगाव येथील त्यांच्यामुळे मिळाली। त्यांनी आम्हाला बेने मोफत दिले आणि जे गजानन ॲग्रोचे जे औषधी आहेत त्या सर्व आम्हाला म्हणजे चांगले आहेत। त्याचे जे रिझल्ट भेटतात ते बाकी औषधांपेक्षा कधी पण चांगलेच असतात आणि हळद हे पीक चांगले आहे। त्याच्यामध्ये आपल्याला नफा सुद्धा चांगला मिळतो, उत्पन्न चांगले मिळते आणि सोयाबीन, तूर, कपाशी विदर्भातले शेतकरी याच्याचकडे आहेत, पण ते आता पुढे चालून हळदीकडे वळले पाहिजे। हळद, अद्रक यांसारख्या पिकासारखे जर का सोयाबीन, कपाशी, तूर हेच जर का शेतकरी पेरत राहिला तर तो शेतकरी पुढेच जाऊ शकत नाही। जर का आपण दुसऱ्या पिकांकडे वळलो तर आपण पुढे जाऊ शकतो। नोकरीपेक्षा शेतीमध्ये पुढे जाण्याची ताकद सुद्धा आहे, पण ते शेतकऱ्यांना करता येत नाही। ते करता आली पाहिजे। शेतीमध्ये उत्पन्न आहे। आज तुम्ही वयाच्या 14व्या वर्षामध्ये एवढी मोठी हिंमत केली, काय सांगाल इतर शेतकऱ्यांना, युवा वर्गाला काय संदेश द्याल? किंवा त्यांनी सुद्धा हळद लावली पाहिजे। हळद मध्ये उत्पन्न जास्त आहे आणि जर का आपण जर का पहिले सुद्धा हळद लावत असेल तर त्यांनी 5 एकर 10 एकर असेल तर त्यातली 1 एकर ट्रीटमेंट फक्त गजानन ॲग्रोची करावी, कारण त्यांचे रिझल्ट चांगले आहे। आज त्यांनी दीपक बाप्पू देशमुख यांनी पहिलेच वर्ष असून त्यांनी सर्व महाराष्ट्रातील उत्पन्नाचे रेकॉर्ड तोडले आहे आणि त्यांनी हळद म्हणजे 25 गुंठ्यामध्ये ओली हळद 170 क्विंटल घेतली आहे। मला माझ्या मुलाबद्दल एवढा अभिमान आहे की तो आज मोबाईलवर शेतीच्या बद्दल पाहते आणि त्याच्या शिक्षणाबद्दल पाहते। याच्यापेक्षा वेगळं तो काहीही पाहत नाही आणि काहीही पाहत नसल्यामुळे त्याला त्याच्यातून प्रोत्साहन भेटते आणि हे तुमच्यासारखे जे प्रोत्साहन देतात ते एक त्याला प्रोत्साहन भेटून त्याने एक मोठा हा निर्णय घेतला। मोठा निर्णय घेऊन तो आज हळद लागवड आमच्या शेतामध्ये करून राहिला। आमच्या जेवढं शेती नसून आम्ही दुसऱ्याचं शेत करून ठोका देऊन त्याच्यामध्ये शेती करू शकतो। शेतकऱ्यांनी सुद्धा काहीतरी थोडंफार वेगळं करून त्यातून थोडीफार नफा मिळवा, नाहीतर हे शेतकरी असाच मरून राहिला ना। शेतकऱ्याला काहीतरी समजा भेटते, सोयाबीन, तूर याच्यामध्ये काही भेटत नाही। मला माझ्या मुलाबद्दल एवढा अभिमान आहे की जे मुलं कसे आहेत, एवढे युवा वर्गातले जे मुलं आहेत ते सुद्धा हे करू शकत नाहीत। 40-50च्या वयामध्ये सुद्धा लोक आहेत, त्यांची आज फजिती आहे। जर हे काही ना काही थोडस हातामध्ये आपण बदल केला, आपल्या परिस्थितीत विचारात बदल केला तर काही ना काही वेगळं घडून येईलच। काय शेतामध्ये काय पेरलं, कसं पीक घेणार आहे तुम्ही? आता हे यावर्षी हळद पेरली असा विचार आणखी पुढे चालू आहे। यात जर आपल्याला थोडाफार नफा मिळाला तर पुढच्या वर्षी आपण हळद वाळवू, अद्रक पेरू, आणखी यात काहीतरी सांबार पेरू, पालक, असं जे काही आपल्याला समजा थोडंफार जे उत्पन्न काढता आलं ते थोडं काढू शकतो ना वेगळं।